अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संकल्पित रामकृष्ण हरी मानवता मंदिर दास टेकडी गुरुदेव नगर माघ शुद्ध दशमीला 59वा वर्धापन दिन महोत्सव साजरा होतो आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेनुसार रामकृष्ण हरी मंदिराची स्थापना अर्थात मानवता मंदिर सुद्धा यामध्ये आहे। एक ध्यान मंदिराची योजना राष्ट्रसंतांनी यामध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे जागतिक वाचनालय फार मोठ्या भव्य स्वरूपात एक जागतिक वाचनालय या ठिकाणी व्हावं अशी महाराजांची इच्छा या ठिकाणी। आता जो उत्सव सुरू आहे 28 जानेवारीपासून आजपासून चालू झालेला हा उत्सव 4 फेब्रुवारीपर्यंत सतत 8 दिवस चालणार आहे। दैनंदिन ग्रामगीता प्रवचन, भजन कीर्तन, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम समाप्त होणार आहे। 4 फेब्रुवारीला वंदनीय राष्ट्रसंतांनी जी संकल्पना मांडली, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। यामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांचा त्यांच्या हृदयाचा विशालपणा एवढा मोठा दिसून येतो। या महोत्सवाची सुरुवात 28 जानेवारी पासून झाली आहे। 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत ग्रंथराज, ग्रामगीता, ज्ञानयज्ञ, प्रवचन तसंच सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, सामूहिक ग्रामगीता वाचन, प्रवचन, खंजेरी भजन, कीर्तन आदी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। संत तुकाराम महाराज देहूचे वंदनीय राष्ट्रसंतांचं कार्यक्षेत्र गुरुकुंज आश्रम आणि विदर्भ एवढं मोठं अंतर असून सुद्धा वंदनीय महाराजांनी संत तुकाराम महाराजांना दिलेला त्यांच्या गुरु महाराजांनी रामकृष्ण हरी नावाचा गुरुमंत्र आणि त्या गुरुमंत्राच्या नावानं मंदिर या ठिकाणी बांधावं ही एक फार मोठी गोष्ट आहे। आणि सर्व संतांना आपल्या हृदयामध्ये, आपल्या गुरुकुंज आश्रमामध्ये स्थान देणं हे बाकीच्या इतर पंथ संप्रदायामध्ये किंवा इतर कुठेही आपल्या भारतामध्ये तरी दिसून येत नाही। वंदनीय राष्ट्रसंतांनी जो गुरुकुंज आश्रम उभा केला आहे त्या ठिकाणी सर्व आपल्या भारतातले सर्व साधू संतांना 36 साधू संतांचे फोटो त्या ठिकाणी विराजमान केलेले आहे। सर्व गुरुकुंज आश्रमाची जी बांधणी आहे ती वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या हयातीत पूर्ण केली। रामकृष्ण हरी मानवता मंदिरावर राष्ट्रसंतांनी जागतिक वाचनालयाची संकल्पना मांडली होती, ती संकल्पना साकारण्यात आली आहे। या मंदिरामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी जी संकल्पना मांडली आहे त्यामध्ये काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले। त्यामध्ये ते म्हणतात कि मैं मनुष्य को एकदम भगवान नहीं मानता और भगवान को एकदम मनुष्य मानने के लिए मैं तैयार नहीं हूँ। राम, कृष्ण, हरि ये धर्म के संस्थापक है और इनकी विचारधारा एक ही जगह से, इसी जगह से सारे विश्व में प्रवाहित हो, ऐसी मेरी इच्छा है। इसलिए मैंने दूसरी एक कल्पना यहाँ पर संकल्पना रखी है, मानवता मंदिर। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, दिवसा।